बदलाव हा नवयुगाचा, संघर्षाचा, सन्मानाचा. कधी आई बहीण जपले सारेच नात, स्वतःला जाळूनी झाली खरी ही ज्योत. घरचा आधार, लक्ष्मीचा अवतार, साऱ्यांना जोडते शक्ती ही अपरंपार. हा मान माऊलीचा, संस्कारी संस्कृतीचा, हा रंग स्वाभिमानी घर घरच्या सावित्रीचा. सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा. Presented by Karan Kothari Jewelers, Shuddh और अनंत. Driven by Jaika Motors, Civil Lines, Nagpur. Gift partner Gopi NX, Modi #1, Sitabardi, Nagpur. Rucha Creation, Rajiv Nagar, Nagpur. Pure V, अब हर घर चमकेगा प्योर V के साथ. एंड संसार द फैशन मॉल, उत्कृष्ट कपड़ों का संसार. हेल्थ केयर पार्टनर MB Care, sweetness without sugar. Relishing partner Diwarkar's Ajit Bakery since 1955, Ajni Square, Nagpur. नमस्कार, मी संपदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. कार्यक्रम आहे सन्मान गृहलक्ष्मीचा. ह्या कार्यक्रमात जसं तुम्हाला माहिती आहे की दरवेळेला आपण अशा एका कुटुंबात जातो जिथे सन्मान गृहलक्ष्मीचा करतो. कारण प्रत्येक घरात एक अशी स्त्री असते जी कुटुंबातल्या प्रत्येकाला प्रेमाच्या धाग्याने ओवून ठेवते किंवा बांधून ठेवत असते. आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्या आहेत सौ अर्चना प्रवीण देवतळे. नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत असेलच तुम्हाला, कारण फक्त स्त्री किंवा गृहिणी म्हणून नाही, तर आज आपण त्यांचा सन्मान करणार आहोत मातृशक्ती म्हणून. कारण त्यांनी आपल्या मुलाला, ओजसला असं काही घडवलंय की आपण म्हणू शकतो की या कलियुगात सुद्धा इतिहास रचण्याची ताकद त्यांनी आपल्या मुलाला दिली आहे. जिजाऊंनी जसे शिवाजी महाराज घडवले तसाच काहीसा प्रयत्न बाळकडू धनुर्विद्येचं देऊन त्यांनी ओजसला घडवलंय. आणि अर्जुनाप्रमाणे फोकस्ड राहण्याची जी जिद्द त्याच्यात निर्माण केली आहे, त्या जिद्दीमुळेच आज फक्त नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचं नाव 7 समुद्रापलीकडे जगप्रसिद्ध होऊन जगाच्या मॅपवरती कोरलं गेलं आहे. कारण तुम्हाला कळलं असेल माझ्या बोलण्यातनं, आज आपण भेटणार आहोत सौ अर्चना प्रवीण देवतळे म्हणजेच ओजस देवतळेची आई यांना आणि त्यांचा सन्मान करणार आहोत. ओजसची वेगळी ओळख करून द्यायला नको, कारण आपल्या सगळ्यांना ओजसचं नाव अगदी तोंडपाठ झालेलं आहे. फक्त 1 किंवा 2 नाही तर सलग 3 गोल्ड मेडल्स त्यांनी जिंकलेले आहेत एशियन गेम्समध्ये. आणि हा एक आगळा वेगळा असा रेकॉर्ड सुद्धा स्वतःच्या नावे त्याने केलाय. आता फार वेळ घालवत नाही, भेटूया सौ अर्चना प्रवीण देवतळे यांना आणि जाणून घेऊया की त्यांनी ओजसला घडवताना जो त्याग केलाय त्याच्याविषयी, काय बाळकडू त्यांनी या गुणी मुलाला दिलंय त्याच्याविषयी. चला तर सन्मान करूया आजच्या गृहलक्ष्मीचा. सन्मान गृहलक्ष्मीचा प्रेझेंटेड बाय करण कोठारी ज्वेलर्स, ड्राइव-इन पार्टनर्स जायका मोटर्स, गिफ्ट स्पॉन्सर्स संसार द फैशन मॉल, गोपी NX, रुचा क्रिएशंस, रेलिशिंग पार्टनर्स अजीत बेकरी, हेल्थ केयर पार्टनर MB शुगर से एंटी शुगर, स्वीटनेस विदाउट शुगर.
सन्मान गृहलक्ष्मीचा करण्याकरता आपण येऊन पोचलेलो आहोत आपल्या सगळ्यांना ज्याला भेटण्याची उत्सुकता गेली काही दिवस आहे त्या ओजस देवतळे ह्याच्या घरी आलेलो आहोत आणि त्याच्या आईचा सन्मान करण्याच्या आधी चर्चा करूया, जाणून घेऊया की एवढा मोठ्या अचीवमेंट ज्याने मिळवलं आहे, ज्याने फक्त स्वतःचं घरच्यांचं नाही तर संपूर्ण देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आहे, अशा ओजसच्या पाठी, त्याच्या कर्तृत्वाच्या पाठीमागे त्यांचा खूप मोठा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, ते म्हणजे त्याची आई, वडील आणि सगळे कुटुंबीय. चला तर सगळ्यात आधी त्यांची सगळ्यांची ओळख करून घेऊया आणि मग चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार. आणि मी म्हटलं तसंच की प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या पाठीमागे, त्यांच्या कर्तृत्वाच्या पाठीमागे सगळ्यात मोठा हात असतो तो आईवडिलांचा. तसंच आज ओजसचं जे सगळं अचीवमेंट आहे त्याच्यात तुम्हा सगळ्यांचं श्रेय तर आहेच. तर तेव्हा एकदा सगळ्यांबरोबर ओळख करून घेऊया आणि मग चर्चेला सुरुवात करूया, कारण आम्हाला खूप उत्सुकता आहे सगळं जाणून घेण्याची. कारण एका आईचं खूप मोठं सॅक्रिफाईस असतं. जेव्हा मुलगा ह्या लेवलला येतो आहे त्याच्या पाठीमागे आईचा स्ट्रगलही खूप असतो. त्याविषयी पण बोलूया. आधी सगळ्यांची ओळख करून घेऊया. मी अर्चना देवतळे, ओजसची आई. हा ओजस, हे ओजसचे बाबा प्रवीण देवतळे. हा ओजसचा भाऊ यथार्थ देवतळे. ही ओजसची वहिनी प्रियंका देवतळे. ते ओजसचे काका मोहन देवतळे. ती ओजसची काकू राधिका देवतळे. ओजसचे मामाजी शशिकांत बांगडे आणि ती ओजसची आत्या राजलक्ष्मी बांगडे. हे आमच्या मामाजी विजयराव सोनटक्के. आत्या आमच्या सिंधुताई. हे ओजसचे आजोबा तेजरामजी देवतळे. ओजसची आजी सुनीता देवतळे. ओजसचे बडे पप्पा ॲडव्होकेट विनय देवतळे. हे आमचे सगळ्यांचे बाबा आहे बांदिले बाबा. ओजसचे नानाजी रमेशजी वंजारी आणि ओजसची मावशी उज्ज्वला काळे. हिला सगळे वेगवेगळ्या नावाने, हिचं नाव अंशी, वेगवेगळ्या नावाने बोलवतात तिला. छान सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता एवढ्या मोठ्या अचीवमेंटच्या पाठीमागे किती सगळ्यांचे आशीर्वाद आहेत हे आपण बघितलं आहे. आता आई म्हणून सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारावं असं वाटतंय की इतकी वर्ष ज्याला आपण अगदी लहानाचं मोठं करत असताना कधी रागवतो, ओरडतो, चिडतो, लाडही करतो, तो आज आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव चमकवतो आहे. कसं वाटतंय? शब्दात सांगणं फार कठीण आहे, पण अभिमान वाटतो की ह्याच्यामुळे जो आपल्या भारताचा तिरंगा जो 3 वेळा चायनामध्ये जो वर गेला आणि राष्ट्रगान झालं आणि ओजसच्या चेहऱ्यावर जेव्हा फोकस होतो तो राष्ट्रगान बोलताना, तेव्हा एक वेगळंच म्हणजे असं एक गर्व वाटायचा की माझ्या या ओजसमुळं आपला राष्ट्रगान तिथे गायला जात आहे आणि झेंडा वर जात आहे. फार अभिमान वाटतो. थोडंसं ओजसच्या बालपणी, त्याचं बालपण कसं गेलं आणि तुमच्या पण विषयी थोडंसं की बाबा काय करतात, आई काय करतात, आता तुझ्याकडनं जाणून घेऊ. माझे पप्पा मल्टिपल बिझनेस रन करते, अजून मम्मी एक स्कूल ओन करते. आमचं बालपण तर मी काय मम्मी पप्पा सांगू शकते, कारण की नाही, मला तुझ्याकडनं ऐकायचं आहे, कारण की तू कुठल्या शाळेत होता आणि कसं होतं एकंदरीत वातावरण घरी तू लहान असतानाचं? मी लहान असताना पहिला आम्ही सगळे जॉईंट फॅमिली राहायचो, तेव्हा खूप मजा यायची घरी की सगळे आम्ही भाऊ बहीण एक सोबत राहायचो, अजून खूप मस्ती वगैरे करायचो. अजून त्याच्यामध्येच मार पण खाल्ला आम्ही भरपूर कारण की आमचे तेवढे मस्ती पण राहायचे. त्याच्यानंतर माझी जेव्हा स्टार्ट झालेली तेव्हा मी शिफ्ट झालेलो हिंगण्याला. तर त्याच्यानंतरपासून मी स्कूलमध्ये गेलो, VTCमध्ये गेलो. अजून तिथेच माझं स्पोर्ट्स आणि आर्चरी वगैरे सगळं तिकडून चालू झालेलं. आता तू म्हणाला मार खायचास,
पण आत्ता आम्ही जे बघतोय त्याच्यात खूप शांत आणि असं वाटतंय. तर मार का मिळत होता आणि कोण जास्त, आई का बाबा? सांगू नाही शकत होतं, दोघंच मारायचे. आता त्याच्यामध्ये स्केल तर नाही लावू शकत ना की एवढा यांनी मारलं तेवढं त्यांनी मारलं. अजून मार जसं माहिती असं म्हणजे आज सगळ्यांनाच माहिती आहे की मी पहिले आपला खराटा जो आपण म्हणतो त्याच्याने मी बो अँड ॲरो बनवायचो. तर मी खराटे तर तोडले, पण मम्मीने ते खराटे माझ्यावरती पण तोडले, ते वेगळे. तू खराटे तोडल्यामुळे मम्मीने ते खराटे तोडले, माझ्यावर तोडले त्याच्या पाठीवर. हो ना. आज आज काय वाटतंय ते खराटे वाया नाही गेले. ऍक्च्युली? आज असं वाटत आहे हा कामी आले आणि आज असं वाटत आहे की अजून आणून द्यायला पाहिजे होते त्याला की खेळ, तुला किती खेळायचं आहे अजून. उगाच त्याच्या पाठीवर मी ते खराटे फोडले असं वाटत होतं. पण कुठेतरी त्या खराट्यांचाही पाठिंबा आहे बिलकुल बिलकुल. की फोकस राहण्याकरता, मला असं वाटतं. कसा होता हा लहानपणी? हा लहानपणी तसाही शांत तो होताच, पण करायचा थोडं, म्हणजे आता लहान मुलं असलं की थोडंसं त्याचं चालू राहायचं. जास्ती हे त्याचे भाऊ लोक आहेत त्यांच्यासोबत मस्ती खूप राहायची. शाळेमध्ये तर मला 2-3 वेळा बोलवायचेच. माझं म्हणजे फेवरेट जर काही राहायचं तर क्लासरूममध्ये ठीक आहे, ग्राउंड तर राहायचाच, पण दुसरं माझा स्टाफ रूम राहायचा, कारण की तिकडेच मम्मीला जास्ती टाईम मी तिकडेच राहायचो स्टाफ रूममध्ये. असं तिकडे मम्मी पप्पाला बोलवायचे. म्हणजे पहिल्यापासूनच मला असं वाटतं की थोडंसं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची जी जिद्द होती ती पहिल्यापासूनच होती, की इतर मुलं जर क्लासमध्ये आहेत तर तू स्टाफ रूममध्ये. आणि आता आपण बघतोच अचीवमेंट की किती वेगळं काय काय करू शकते व्यक्ती जर मनात आलं तर. बाबांना काय आठवतंय लहानपणीचा ओजस? सगळ्यात जास्त याचं कंप्लेंट्स खूप होते. अभ्यासातून पळायचं कसं आणि गेममध्ये उतरायचं कसं हे ओजसनीच शिकावं. शाळेत जायचं आणि क्लास टीचरला मूर्ख बनवून ग्राउंडवर चाललं जायचं. त्याचे दुबे सरांचं नाव इतकं फेमस केलं होतं त्यांनी की क्लासमध्ये जर आज एक्झाम असेल तर हा शाळेत क्लासरूममध्ये सांगून देणार की आज माझा कुठला तरी टास्क आहे म्हणून, आणि ग्राउंडवर खेळत राहायचा. नंतर मग दुबे सरांना कळायचं की आज तर कुठलाच गेम नव्हता आणि ओजस कसा काय ग्राउंडवर आहे. नंतर मग आम्हाला कंप्लेंट यायची, सर तुम्ही जिथे असेल तिथून या. आमचं वीकली एक व्हिजिट माझी क्लासरूममध्ये स्टाफ रूममध्ये आमची राहायची. आणि सगळ्यात जास्त मुलांच्या कंप्लेंट्स राहायच्या. दिसायला शांत राहायचा, पण सगळ्यात जास्त सिल्लीपणा आणि खोडतोडपणा जर करावं ते ओजसनी. चुपचाप राहून काहीतरी गडबड नाही केली तो ओजसच नव्हता. एवढे अचीवमेंट्स? तर ते तर ठीक आहे की म्हणजे यांना बोलवायचे, तर बाकी पॅरेंट्स कसे नाही ठीक आहे याच्यानंतरपासून नाही करणार असं वगैरे म्हणते की माझा पोरगा याच्यापासून नाही करणार, मला समजू ना. तिकडे हे लोक तसे ना म्हणते अजून मारा, जेवढं मारायचं मारत राहा त्याला. मी म्हटलं मी तुमचाच पोरगा आहे. मस्ती हा करायचा आणि मार माझा मोठा मुलगा जतीन खायचा माझ्या हातचा. कारण हा लहान, हो हा लहान होता. अजूनही तेच चालू आहे. अजूनही तेच थोड्या हा करणार, थोड्या हा कर आणि मार तो खाणार. पण मला एक विचारायचं आहे की आईची शाळा आहे आणि मुलगा अभ्यासात इंटरेस्टच घेत नाहीये, तर त्यावेळेला काय होत होतं जेव्हा याच्याकरता दर आठवड्याला, जसं काकांनी सांगितलं, दर आठवड्याला शाळेत जायला लागतं, कंप्लेंट करता? हो, मग तेव्हा एक ते फ्रस्ट्रेशन घरी निघायचं त्याच्यावर. त्यांनी भरपूर मार खाल्ला आहे माझ्या हातचा. मग त्याच्यानंतर त्याला म्हटलं अभ्यास नाही करायचा, तर म्हटलं नाही समजत, नाही करायचं आहे असा. मग जास्तीत जास्त ग्राउंडवर पाहिलं तर असं वाटायचं की याचा जास्तीत जास्त कल शिक्षणाकडे नसताना खेळण्याकडे आहे. मग त्याला विचारलं काय करायचं, मग त्याने म्हटलं की मला स्केटिंग करायचं. मग त्याला स्केटिंग घेऊन दिलं, तो प्रॅक्टिस करायचा. स्टेट लेवलपर्यंत त्याने स्केटिंग केलं. त्याच्यानंतर एकदा त्याच्यासोबत एक असा इन्सिडेंट झाला तिथे मुंबईला विरारमध्ये, जेव्हा त्याचं स्टेट लेवल कॉम्पिटिशन होती. इनलाईनमध्ये तो हे करायचा, स्केटिंग करायचा. तर तिथे त्याच्यासोबत थोडं एक इन्सिडेंट झाला, म्हणजे एक त्याला असं मागे ओढण्यात आलं. तर त्यांनी त्या ग्राउंडवर मला सांगितलं, मी त्याच्यासोबत होती मुंबईला, तिथेच मला सांगितलं मम्मी आजपासून माझं स्केटिंग बंद. म्हटलं ठीक आहे, बंद तर बंद. मग आता त्याच्यानंतर काय करणार. तर शाळेमध्ये असताना ते कॅम्प लागलेला होता, समर कॅम्प. तिथे
आर्चरी हा एक गेम होता. मग ते केलं. तो म्हटला की मला आता आर्चरी करायचं. म्हटलं ठीक आहे आर्चरी कर, पण करायचं आहे तर असं कर. कारण एक खरंच आता तुम्ही जे म्हटलं तर ते होतंच की लोक सगळे म्हणतील की शाळेमध्ये सगळ्यांना एवढ्या मुलांना शिकवून त्यांचं भविष्य उज्ज्वल करतात आणि हा यांचा एक बघा. म्हणून याला ते सांगितलं ऑप्शन एकच आहे आता, इथेच करायचं आणि जे करायचं ते सगळं समोर करायचं. समोर म्हणजे चांगलंच करायचं आहे, नाव कमी नाही होऊ द्यायचं आहे. ते की बाकी काही ऐकू नको, आईने सांगितलेली एक गोष्ट अगदी मनाला लावून घेतलीस. पण कधी असं मनात आलं की मला आर्चरी करायची, कारण आधी स्केटिंग इतरही भरपूर गेम्स होते, तर त्या दृष्टिकोनातनं आर्चरीच निवडण्याचं काही असं विशेष कारण किंवा काही एखादं इन्सिडेंट्स ज्याने इन्स्पायर केलं किंवा असं? पहिले कसं होतं, आमचं कुटुंब म्हणजे गन्स वगैरेमध्ये जास्ती आहे, त्यांच्याकडे गन्स आहे, सगळे आपले आपले हे दाखवते की माझं एम एवढा चांगलं, पप्पाचं एम खूप चांगलं आहे. तर त्याच्या थोडे इन्स्पिरेशन घेतलं की चला आपण पण करू. पण त्यावेळेस कसं पप्पाला बंदूक मागू नाही शकत होतो, आडवं तेवढं चालून गेलं, कोणाला लागून वगैरे केलं, म्हणून ते पप्पाने दिले पण नाही, अजून मागू पण नाही शकलो. ते म्हटलं की चला आर्चरी एक आहे की ज्याच्यामध्ये एक वाटते म्हणजे की हिट करते टार्गेटला, तर चांगलं वाटायचं. म्हणून मग समर कॅम्प होता तर मी म्हटलं चला एक ट्राय देऊन बघावं आपण. पण तुम्हाला कधी असं जाणवलं की ठीक आहे त्याला एक आवड म्हणून आपण, म्हणजे प्रत्येकाचं असतं की मुलाला कुठला एखादा गेम आवडतो तो थोडासा एक विरंगुळा म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो, ते ॲज अ करिअर माझ्या मुलांनी सिलेक्ट करावं किंवा तो करतो आहे, तर कधी कुठे असं टेन्शन त्या गोष्टीचं कधी असं जाणवलं का? नाही, मी कधीच नाही म्हटलं. माझं प्रत्येक वेळेस हेच म्हणायला लागायचं, एक तो भागलो नाही तो भागलो. यांनी अभ्यासातून भागलो पण गेममध्ये भागलो, आणि ज्या याच्यात भाग घ्यायचा आहे ते अंतिम लेवलपर्यंत म्हणजे अप्रतिम करणं हे तुझं काम आहे. जर अभ्यासात करायचं असेल तर अभ्यासात भाग घे, खेळामध्ये घ्यायचं असेल तर खेळामध्ये भाग घे. की माझं एज्युकेशन फारसं झालं नव्हतं, पण मलाही वाटायचं की कुठेतरी काहीतरी जे करायचं आहे ते अगदी शेवटच्या टोकापर्यंत, अंतिम क्षणापर्यंत घेऊन जा, आणि पहिल्यांदाच आपला गोल फिक्स कर. ज्याचं गोल फिक्स असतं, आणि स्वप्न बघ ते बंद डोळ्यांनी नाही, स्वप्न बघ ते उघड्या डोळ्यांनी. ज्या दिवशी तू उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघशील, तुला ते स्वप्न अस्वस्थ करून दे ते अचीव करण्याकरता. आणि त्यांनी तेच केलं की उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघितले, त्याला अस्वस्थ केलं, आणि त्यांनी आजचा दिवस हा दिवस आपल्याला दाखवला. तुम्ही म्हणालात की अस्वस्थ केलं त्याला. स्पोर्ट्समध्ये करिअर करणं हे खूप मोठं धाडस आहे, त्या मुलांनी केलं. पण पाठीमागे जे आपण सगळेजण असतो त्यांचा जीव कुठेतरी वरखाली होत असतो, कारण शॉर्ट टर्म करिअर पण असतं, एज लिमिट पण असते, आणि दुसरं असं आहे की एक आपली जनरल मेंटॅलिटी अशी आहे की मुलांनी छानशी एखादी नोकरी करावी, अमुक अमुक वयापर्यंत शिक्षण घ्यावं. ही एक जी मेंटॅलिटी आहे, ही मेंटॅलिटी ह्या करिअर करता नाही आहे असं मला वाटतं. तुम्हाला कधी असं जाणवली का ही गोष्ट? बिलकुल. तर माझं ओजसबद्दल 2 थंब 1 लंच कधीच विचार नव्हता केला. तुला जेही करायचं आहे, कारण मी प्रत्येक वेळेला सांगायचं, माणसाला माणूसच जिंकवतो आणि माणसाला माणूसच हरवतो. जर स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर तुला ते जिंकण्यास बाध्य होईल. आणि 2 थंब 1 लंच याच्या मागे बिलकुल नाही जायचं. मी पण केलं, याच्या मम्मीनी पण केलं. 2 थंब 1 लंच. नंतर आम्ही आमचं करिअर पूर्ण चेंज करत गेलो. पहिल्यांदा त्याच्यातनं आम्ही शिकत गेलो, शिकता शिकता त्या गोष्टीवर आलो जे आमचं उघड्या डोळ्यांनी बघितलेलं स्वप्न होतं, आणि तेच मुलांवर पण लागलं की तुम्हालाही याच पद्धतीने चालायचं. पण तेच चालत असताना त्यांना त्या गोष्टींनी नाही सांगितलं, त्यांना गमती गमतीत त्या गोष्टीवर नेत गेलो. जसं की ओजसनी तुला नाही जमत ना एज्युकेशन,
एज्युकेशन मध्ये तू कमीत कमी राहा आणि जास्तीत जास्त वेळ तू स्पोर्ट्सला दे. त्या काळात मी सगळ्यात महत्वाचे लोक म्हणजे जे ओजसला म्हणणारे, प्रत्येक परिवारात असं असते, तू किती पर्सेंट घेतले, तू काय घेतले, या लोकांना येणे बंद केले. आणि त्याच्यामुळं जो प्लेअर असतो ना तो डिमॉरल होतो. ते हळूहळू कमी करत गेलो. जे याला स्पिरिट देईल अशा लोकांसोबत त्याला ठेवणं चालू केलं. पण हे सांगायच्या गोष्टी नव्हत्या, हे आपल्यालाच कळायचं असतं ऍज अ पॅरेंट्स म्हणून. त्याला कसं बाहेर ठेवून घडवणे. पूर्वीच्या काही राहायचं, एक गुरुकुलमध्ये मुलं जायचे, रामराज्य वगैरे जे आपण सगळे ऐकलेलं. त्या गुरुकुलमध्ये मुलं का बरं हे लोक गुरुकुलमध्ये शिकायचे, हे त्याच्या मागचा उद्देशच तो राहायचा की परिवारापासून तू दूर राहा आणि तिथनं तू एज्युकेशन घे. त्या पद्धतीने याला घडवण्यात प्रयत्न केला. काही वेळेला तर मी घर असून त्याला किरायाच्या घरात ठेवलं, असाही वेळ आणला. नागपुरात असून कोणालाच सांगितलं नाही की हा मोठा ताजबाग मध्ये किरायाने राहतो आणि तिथे तो टिफिन लावलेला आहे. असाही दिवस मी आणला आणि त्याला तिथे सराव करू दिला. या गोष्टीची मी परिवारात कुठेच वाच्यता केलेली. इतके सपोर्टिव्ह वडील, इतका फोकस्ड मुलगा, पण एक आई म्हणून, एक बायको किंवा एक गृहिणी म्हणून आपण असं असतो ना की सगळ्यांना जोडून ठेवायचं असतं, नातेवाईक, शेजार, धर्म सगळं आपल्याला निभवायचं असतं. असं करत असताना कुठे तुम्हाला कधी ही गोष्ट जाणवली की त्यांनी स्वप्न पाहिलंय ते पूर्ण करण्याकरता तुम्ही दोघं तर त्याच्या पाठीशी होतातच, पण तरी एक पिअर प्रेशर असतं, एक समाजाचं एक प्रेशर असतं की बाबा हा काय करेल. आणि जसं पूर्वी एक म्हण होती, पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे खराब. तर असं कुठे काही शक्यता किंवा असं काही जाणवलं, कधी टेन्शन आलं त्या गोष्टीचं? टेन्शन आलं होतं, पण जेव्हा टेन्शन आलं होतं की हा मला म्हटला होता की मम्मी माझ्या मित्रांनी की वेगवेगळ्या याच्यामध्ये ॲडमिशन घेतलेली आहे, कोणी इंजिनियर होत आहे, कोणी हॉटेल मॅनेजमेंट करत आहे, कोणी काय, तर मी काय करू. म्हटलं तुला काय करायचं तुला. आणि याचं एक स्वप्न होतं, तो आधी बोलला होता की मला जेव्हा साई अकॅडमीमध्ये जेव्हा प्रॅक्टिस करायला जायचा तेव्हा तो म्हणायचा की मला तिथला कोच बनायचा आहे. म्हणजे तेव्हा त्याचं तेव्हा लहान होता तो. म्हटलं तुला कोच बनायचं आहे तर मग त्याच्या रिलेटेड तुला एज्युकेशन करावं लागेल. की कधी मनात असं आलं नाही का, कारण एकंदरीतच आपल्याकडे 1-2 असे काही गेम्स जर सोडले तर इतर गेम्समध्ये स्ट्रगल खूप जास्त आहे. याचा मोठा भाऊ जो होता तो क्रिकेटमध्ये ऑफ स्पिनर होता, पण माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं की माझा नातू इंजिनियर व्हावा. आणि मलाही वाटायचं की माझा मुलगा माझ्यापेक्षा चांगला शिकायला पाहिजे. कारण समाजात प्रत्येकाकडे एक असतं, रेस लागलेली आहे. कोण किती जास्त शिकतो, कोण किती जास्त शिकतो, कोणी वकील होतो, कोणी इंजिनियर होतो, कोणी सीए होतो, डॉक्टर होतो. तो क्रिकेट खेळायचा. त्यावेळेला मी फार म्हणजे एक अन्याय केला म्हणावा की जे काही केलं असेल की 12वी नंतर त्याचं क्रिकेट जे आहे ते फॅड बाहेर काढलं. नाहीतर जतीन उठता बसता झोपताना क्रिकेट म्हणजे क्रिकेट. सकाळी 5 वाजल्यापासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत तो ग्राउंडवर क्रिकेट खेळत राहायचा. आजही त्याला जेवताना क्रिकेटच पाहायचं असते. जर मी तेव्हा त्याला प्रमोट केलं असतं, सपोर्ट केला असता, तर आज नक्कीच त्याच्या बरोबरीचे लोक IPL खेळून राहिले आहे. नक्कीच जतीन तो IPL ला आलाच असता. म्हणजे मला असं वाटतं की आपला देश एका चांगल्या स्पोर्ट्समनला मुकला. तेच मी ओजसच्या बाबतीत तेच विचार केला होता जेव्हा याचा डाऊनफॉल आला होता. आणि यांनी म्हटलं की मी अभ्यासाला लागतो. म्हटलं नाही, आता तू त्या स्टेजवर आहे, अंतिम टोला माराय. जर तो म्हटला मला ॲरो त्या दिवशी नसते मिळाले, मी जुन्या ॲरोवर खेळलो असतो, तर तेवढं अचिव्हमेंट करू नसतो शकलो. सर्वसामान्य म्हणजे परिवारात 52,000 रुपये एकाएकी देणे फार अवघड जातं. खरं.
बाकीची तर जर्नी ओजस सांगेलच, पण असं असतं की मला माहिती होतं की हा जो बदक चालू आहे याची खालची धडपड किती आहे, आणि त्या धडपडीवर माझा विश्वास होता. उगीच मी याच्यावर विश्वास नाही ठेवला. जतीनचा वाढदिवस 8 तारखेला होता, 8 ऑक्टोबरला. 7 ऑक्टोबरला ओजसचं जतीनचं बोलणं झालं. ओजस तेव्हा चायनाला होता. 9 तारखेला ओजसची मॅच होती गोल्ड मेडलसाठी. जतीनने विचारलं दादा मी तुझ्यासाठी काय आणू. जतीनने काय म्हणावं माझ्यासाठी. आता तिथून तर लॅपटॉपही आणू शकला असता, आयपॅड आणू शकला असता, काही आणू शकला असता, पण मोठ्या दादानी त्याला म्हटलं की माझ्यासाठी तू गोल्ड मेडल घे. ओजसनी त्या क्षणात म्हटलं मी घ्या, आणि 9 तारखेला मॅच झाली, गोल्ड मेडल घेतलं आणि लगेच रात्री फोन घेते दादा तुझं गोल्ड मेडल. हे कॉन्फिडन्स त्याच्या मनात आलं. बरोबर. त्या क्षणी तुम्हाला काय भावना? 2 भावांचं जे काही प्रेम वाटलं. लहान भाऊ म्हणतोय मोठ्या भावाला की तुझं जे गिफ्ट आहे, तुला जे पाहिजे आहे ते मी तुला देईल, पक्क देईल. आणि त्याने ते दिलं. नाही सांगू शकत. खूप भावनिक असा हा क्षण आहे. प्रत्येकाचे डोळे मला वाटतं भरून आले असतील, पण ते आनंद अश्रू आहेत ते थोडेसे टिपूयात आणि भावाकडे वळूया. कारण आई वडील इमोशन सांगतायत ना, भावाचं एक वेगळं नातं असतं. कसं तुमचं दोघांचं रिलेशन कसं आहे, आणि भाऊ म्हणून ओजसचं कसं आहे सगळं तुमच्या बरोबर वागणं? आमचं रिलेशन म्हणजे छोट्यापणीपासून अभ्यास काही नाही, असं हे मस्ती. आज कोणाच्या घरी फटाके फेकायचे आहे, काय आज कोणची मस्ती नवीन काही, बस तेच चालायचं आमचं दोघांचं. खूप मस्त्या केल्या, खूप काही मारे तसंच खाल्ला होता. मग नंतर मोठे जसं जसं झालं मग तो आपल्या जागी, मग असं मग तरी कॉन्टॅक्ट तशीच राहायची, पण तशी ती मस्ती नाही, तेवढी मजा नाही राहायची. इतकं छान हे भावांचं नातं आहे. थोडंसं आजी आजोबांकडनं पण विचारू की त्यांच्या भावना काय आहेत, आणि एवढी खोडकर जेव्हा घरात नातवंड असतात तर त्यांना कसं सांभाळत असतील ते. आज आजोबा नातवानी एवढं नाव केलं आहे कुटुंबाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर. तो क्षण आठवतो जेव्हा पहिल्यांदा बातमी आली की ओजसनी 1, 2 नाही तर 3 गोल्ड मेडल्स मिळवले. तो सुद्धा एक वेगळा विक्रम त्याच्या नावी आहे. आमच्या कुटुंबामध्ये नेमबाजीचा शौक तर सर्वांनाच होता. म्हणजे माझे मोठे भाऊ ते म्हणजे निशाणेबाजी चांगली होती, त्याचे पण बंदुकांनी होते, आणि बंदुकीने ते निशाणे करणे. रायफल होती आमच्याकडे, रिव्हॉल्वर पण होती, आणि त्या याच्यामध्ये आमचे ते भावंड किंवा आमचे माझे जे काका होते त्यांनाही तो शौक होता. तर निशाणेबाजी आमच्या कुटुंबामध्ये सगळ्यांनाच म्हणजे त्याचा आवड होती. त्याचा आतापर्यंतचा जो प्रवास होता आता सगळ्याच्या तोंडातून तो सगळ्या निघाला आहे. पण मला एक म्हणायचं होतं का त्याची त्यावेळीची प्रगती जी होती, त्यावेळी तो शिकतानासुद्धा, शाळेत जातानासुद्धा आणि घरी राहतानासुद्धा तो त्याच्यामधून असं काही वाटत नाही का हा इथे एक्सपर्ट होईल कोण्यातरी एक क्षेत्रामध्ये. पण हळूहळू सगळं त्यानं माइंड जे लावलं त्याचं सगळं स्वकर्तृत्व आहे, आणि त्या कर्तृत्वाच्या भरोश्यावर त्याची हिंमत, त्याची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा या गोष्टीवर त्यानं फार जोर दिला, प्रकाश टाकला आणि समोर गेला. आज प्रत्येकाच्याच डोळ्यात आनंद अश्रू आलेत. इतकं अचिव्हमेंट तुझं आहे. पण ओजस मला तुला हे विचारायचं, जसं आता आजोबांनी सांगितलं की जिथे प्रॅक्टिस करत होता तिथे काहीच फॅसिलिटीज नव्हत्या, काहीही सोयी नसताना अशा ठिकाणी प्रॅक्टिस करून आज या लेवलला पोचणं हे काही सोपं काम नाही. तर तुला काय जाणवलं आज तू इतक्या वेगवेगळ्या देशांमध्ये जातो आहे, तर कोचेसचा सपोर्ट किंवा फॅसिलिटीज आपल्या इथल्या आणि त्या कंट्रीजच्या ह्याच्यात तुला काय डिफरन्स जाणवतो? जसं आता मी पहिल्यापासून केलं अजून आता मी बाहेर देशात चाललो, तर तेव्हा हे समजतंय की इन्फ्रास्ट्रक्चर जो आपला पूर्ण सेटअप राहतो त्याचाही खूप मोठा मेन रोल राहतो एका स्पोर्ट्स पर्सनच्या लाईफमध्ये. कारण की जर ते वस्तू जर तुम्हाला त्यावेळी जर अवेलेबल नसतं तर तो प्लेयर तिथपर्यंतच एक जागेपर्यंत सर्टन लेवलपर्यंत अटकून राहतो, तो समोर वाढत नाही.
पण आउट ऑफ इंडियामध्ये मेडल्स याच्यासाठी जास्त आहे कारण की त्या टाईमला ज्या टाईमला जे वस्तू पाहिजे ते लवकर अवेलेबल होतात. त्याचं त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर जसं त्यांना टेक्निकलमध्ये जर कुठलं काम राहिलं त्याच्यामध्ये तर ते लोक तिथे त्याचं वर्क करून घेते, अजून ते सगळं हायटेक राहतं. तर म्हणून ती एक ड्रॉबॅक राहतं आपल्याकडे. पण आता हळूहळू ग्रो करतं, त्याच्यामुळे इंडियानी पण आम्हाला बाहेर देशात पाठवलं याच्यासाठी फॉरेन एक्सपोजर्ससाठी. तर त्याच्याने आम्हाला भरपूर बेनिफिट भेटलं, म्हणून आज आपल्या इंडियासाठी मेडल्स येऊ शकले. एक आणखीन प्रश्न असा पडतो की बरेच जण असतात की ज्यांना स्पोर्ट्समध्ये करिअर करायची इच्छा असते वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये, पण त्यांना वे किंवा जे आपण म्हणू ना एक मार्ग तोच नीट सापडत नाही किंवा तो गवसतच नाही. तर तू त्यांना काय गाईड करशील की कसं? कारण बघा, स्कूलमध्ये जोपर्यंत मुलं आहेत, शाळेतले टीचर्स किंवा कोच असतात ते गाईड करतात, स्कूल लेवलपर्यंत मुलं पोचतात, फार फार तर युनिव्हर्सिटीपर्यंत पोचतात. त्याच्या पुढे मी नॅशनलही खेळून घेतलं, तर मी आणि पुढे जाण्याकरता कसा मार्ग निवडायचा किंवा कसा शोधायचा? सगळ्यात पहिले तर मी सांगतो की सगळ्यात मेन जर आपलं स्वतःच्या आतमध्ये नाही स्पोर्ट्स म्हणून पण दुसऱ्याही क्षेत्रात जर बघितलं तर स्कूल एक अशी वस्तू आहे जिकडे तुम्ही तुमचं स्वतःला ओळखून घेऊ शकता की मी कशामध्ये चांगलं आहे. अजून त्याच्यानंतर मग जसं तुम्ही म्हटलं की नॅशनलचं झाल्यानंतर मग आपण डिस्कंटिन्यू करतो युनिव्हर्सिटी, तर आपल्या इकडे ना त्या एक गोष्टीची एक हे नाही आहे, म्हणजे आता कसं सांगू, अवेअरनेस नाही आहे, एक एज्युकेशन नाही त्या गोष्टीबद्दल की याच्यानंतर तुम्हाला काय करायला पाहिजे. कारण की मॅक्सिमम पूर्व कसे बघते की नॅशनल झालं, आता आमच्याकडे एक सर्टिफिकेट आलं तर आम्हाला एक नॉर्मल जॉब लागून जाणार, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मिळणार, जिथे हवं तिथे चांगली ऍडमिशन मिळणार, बस आणि झालं मग करिअर चेंज. पण त्यांना हे ना दिसत, जर ते जर ह्याच गोष्टीला जर कंटिन्यू केलं तर त्यांना गव्हर्नमेंट जॉब जी क्लर्क जॉब भेटतात ती मोठ्या लेवलमध्ये क्लास 1 ऑफिसर पण भेटू शकते. तर तेच एक अवेअरनेस आहे जे की द्यायचं आहे आता येणाऱ्या यूथला. त्यासाठी पण भरपूर मी विचार करून ठेवला, अजून त्याच्यावरती पण काम करतो आहे. अजून नक्कीच येणाऱ्या वर्षात इंडियामध्ये अजून प्लेयर्स असेच जे थांबत आहेत त्यांना थांबू द्यायचं नाही, हेच एक मोठं राहील. इतकं छान तू सगळं प्लॅन केलेला दिसतो आहे, आणि मला असं वाटतं की तुझ्या ह्या जसं तू ही एक जिद्द धरली ना आर्चरीची, तसंच तू आता पुढे जे काय प्लॅन इतर प्लेयर्सला सपोर्ट करण्याकरता केलाय तेही लवकरच अंमलात आणशील आणि त्याचा फायदा आपल्या देशाला लवकरच होईल, नक्की होईल, हा विश्वास आहे. पण तू जेव्हा खेळत होता किंवा तुझ्या या प्रवासात आई वडील सोडलं, तर अशी कोण लोक होती ज्यांना तू सगळ्यात जास्त सपोर्टिंग म्हणून सांगशील की ज्यांच्याबद्दल? जर स्टार्ट केलं गेलं तर मी म्हणेन आर्चरी एक महागडा स्पोर्ट्स सगळ्यांनी सांगितलं आहे. स्टार्टिंगमध्ये जेव्हा मी सुरुवात केली, अजून मला एक इक्विपमेंट पाहिजे होतं, तेव्हा होतं ते 90,000चं होतं त्या टाईमला. अजून मम्मी पप्पा इन्व्हेस्ट करायला थोडं समोर मागे तर बघणारच कोणी पण. जर आता तुम्ही 90,000 म्हटलं ठीक आहे, तुम्ही 10,000 म्हटलं तर कोणी ना कोणी कसं करून घेतं, पण 90,000 नाही होत. त्यावेळेस स्टार्टला मम्मी पप्पांनी थोडं मागे केलं, पण त्यावेळेस मी मग विचार केला, माझे बडपप्पा जे आहे त्यांच्याकडे गेलो, त्यांना विचारलं बडपप्पा असं असं आहे, मला हवे पैसे एवढे एवढे. तर त्यांनी बिना काही विचार करता त्यांनी हो म्हणून दिलं की घे म्हणे, हे घे, तू पैसे घे, तू जा, तू कर. त्यावेळेस जर तिकडून जर सुरुवात नसती तर आज मी खूप, म्हणजे आता स्टेट लेवल नॅशनल लेवलच. त्यावेळेला तू कुठल्या लेवलला होतास जेव्हा त्यांच्याकडे तू मदत मागायला गेला? तेव्हा मी नॅशनल खेळलो होतो. नाही, नॅशनल पण नाही खेळलो होतो, मी जस्ट स्टार्ट केलं होतं तेव्हा. कंपाऊंड बो जो होता तो मी स्टार्ट केला होता, मी स्टेटपर्यंत गेलो होतो. तर तेव्हाच बडपप्पांनी हेल्प केली होती. नाही, ओझोसवर विश्वास तर होता, पण एक छोटाही होता ना तो घरी, त्याच्यामुळे त्यांनी काही डिमांड केली तर नाही म्हणू शकत नव्हतो मी. पण ती डिमांड काही अशी छोटी मोठी नव्हती डिमांड, आणि अशी सोपी डिमांड पण नव्हती. नाही, पण ते करू शकलो आम्ही. त्यावेळेस आम्ही एक शेतकरी फॅमिलीतनं आलेलो आहे, आणि ओझसनी जे केलं आहे ते सगळं आम्हाला आता एक सुंदर स्वप्न पडल्यासारखं वाटते, आणि ते त्यांनी करून दाखवलं, त्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. तसं त्यांनी जे सगळे अचिव्हमेंट केलेलं आहे ते त्यांनी स्वतःच्या म्हणजे जिद्दीनेच केलेलं आहे. त्याच्यामुळे सगळे ते जे त्याचं डिवोशन किंवा एफर्ट्स जे त्यांनी घेतलेले आहेत ते त्यांनी स्वतः घेतले. खोड्या करायचं, पण वाटायचं की हा काहीतरी वेगळं करेल, म्हणजे त्या खोड्या पाहून असं.
पण आता त्यांनी इतकं मोठं काम केलं की म्हणजे तेव्हा तेव्हा त्याचा ओजस्वी प्रताप होता, आता त्यांनी ओजस्वी विक्रम केला त्यांनी. अगदी. तर मला हे विचारायचं आहे की जसं इतर गेम्समध्ये फिजिकल फिटनेस खूप महत्त्वाचा असतो आणि स्ट्रेंथ वगैरे ऑब्व्हियसली तुम्हाला लागते ते सगळं, पण आमचा एक जो अंदाज आहे की तुमच्या गेममध्ये हा मेंटल पीस किंवा मेंटल फिटनेस जास्त इम्पॉर्टंट, तर असं आहे का काय? असं काहीच नाही आहे की मेंटलच फिटनेस आहे, त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर म्हणजे हे लागतं, फिजिकल स्ट्रेंथ पण लागतं. कारण की जर आम्ही मेंटली किती पण फोकस राहिलं पण जर आमची बॉडी जर आम्हाला साथ देत नाही तर मग आम्ही तेवढं मेंटल फोकस होऊन कायच करावं. पण आम्हाला लोअर, आम्ही सगळेजण म्हणते की तुमचे शोल्डर्स तुम्हाला मेन पाहिजे, पण नाही, शोल्डर्स तर पाहिजे मेन, पण तुमचा कोर, तुम्हाला स्टेबिलिटीसाठी तुमचे पाय तुम्हाला एकदम चांगलं स्टेबल राहायला, हे सगळं पण इम्पॉर्टंट. तुमची बॅकची एक्सरसाइज, कारण की तुम्ही जेव्हा शूट करता तेव्हा तुमच्या बॅकवरती प्रेशर जास्त येते, हे सगळं म्हणजे आमच्या बॉडी स्ट्रक्चरवरती पण खूप जास्ती हे राहते, इम्पॉर्टन्स राहते. तर माझी अशी दिनचर्या आमची अशी राहायची की आम्ही 5 वाजतापासून उठायचो, आम्ही 5 ते 6 वाजेपर्यंत आमचं जेवढी मेडिटेशन अजून आमचं फ्रेश वगैरे होणं त्याच्यामध्येच राहायचं. 6 ते 8 वाजेपर्यंत आमची एक फिजिकल म्हणजे आमची स्ट्रेंथिंग शूटिंग राहायची, आर्चरीमध्ये आम्ही शूटिंग करायचो, तो पण स्ट्रेंथिंग मॅक्सिमम नंबर ऑफ ॲरो शूट करायचं, त्याच्यानंतर आमची स्ट्रेंथ वाढायची. त्याच्यानंतर 8:30 ते 8:30 पर्यंत आमचा ब्रेकफास्ट राहायचा. ब्रेकफास्ट झालं की 8:30 ते 12 वाजेपर्यंत आमचं जेवढी आमचे कोचेसला कुठली एक्सरसाइज करवायच्या किंवा कुठली आमची शूटिंग वगैरे किंवा आमचं स्कोरिंग वगैरे करायचे तर ते करत होते. 12 ते 12:30 आमचं लंच, 12:30 ते 2:30 पर्यंत आमचं रेस्ट राहायचं. तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे ॲरो रिपेअर करा या तुम्हाला काही काम आहे ते करा किंवा तुम्ही झोपा. तर मी मॅक्सिमम झोपायचं, कारण की रेस्ट पाहिजे राहायची बॉडीला. तर 3 वाजता तुमचं मग ग्राउंड राहायचं. 3 वाजता ग्राउंड झाल्यानंतर 3 ते 6 वाजेपर्यंत ग्राउंड, परत तुमचे एक्सरसाइज वगैरे राहायचे ते आर्चरी शूटिंगमध्ये. 6च्या नंतर 6:30 वाजता अर्ध्या तास आम्हाला फ्री द्यायचे, आम्ही रूमपर्यंत जातो फ्रेश करून. 6:30 ते आमच्या 8 वाजेपर्यंत आमची जिम चालायची, जिम वगैरे सगळं व्हायचं. अजून जिम झाल्यानंतर 8-8:30-9 वाजेपर्यंत आमचं जेवण हे ते करून आम्ही मॅक्सिमम 9:30-10 पर्यंत आम्ही झोपून जायचो. तर सातारा जसं माहिती असेल तिकडे माउंटेन्स तिथे आहे, तर तिकडे पीस भेटते. अजून त्याच्यानंतर सर ना बाकी जर कोचेस जर तुम्ही बघितलं तर त्यांचं एक वेगळं घर राहते, ते बाहेर राहतात, अजून मग ग्राउंडला येतात, ते एक टाईम राहते, त्या टाईममध्ये येते कोच. पण प्रवीण सरने असं केलं की त्यांनी जी त्यांची शेत आहे, म्हणजे त्यांचं शेत नाही, त्यांनी लीजवरती घेतली ती शेत 1 एकर. तिथे असं जर शेत आहे तर समोर त्यांनी शूटिंग लाईन बनवली, अजून मागेच आमच्यासाठी राहण्याची जागा आणि स्वतःची पण राहण्याची जागा बनवली. म्हणजे तिकडे आम्ही पोरं पण राहतो, पोरी पण राहतो, आणि तिकडे सर स्वतः ते त्यांची वाईफ, त्यांची 4 वर्षाची पोरगी आणि त्यांची 3 महिन्याची पोरगी पण त्या इकडे राहते. म्हणजे पूर्ण गुरुकुल सारखं जी सिस्टम आधी होतं आपल्याकडे तसं एकदम मेन सपोर्ट होता आम्हाला, कारण की आम्हाला 24 तास आम्हाला सर सोबत राहायचे. काही पण कुठेही अडचण आली तर सर राहायच्या. म्हणजे तेव्हा मग असं होतं की सर सारखे नाही झालं, सर एक फॅमिली झाले, मम्मी पप्पा सारखे झाले. पण त्यांच्याकरता ती सगळी माहिती कशी काय तुला मिळेल? कारण काय होतं ना, नागपूर सारख्या ठिकाणी आपण आहोत, नागपूरच्या आसपासची लोक नागपूरला येतात फॅसिलिटीज म्हणून, पण इथल्या मुलांनी पुढे जाण्याकरता कशी तयारी करायला हवी, किंवा काय तू त्यांना गायडन्स देशील की पुढे जायचं तर आहे पण जायचं कसं? जसं पहिले तर तुम्हाला म्हणजे पूर्ण रात्रभर मी कसं झालं, ज्यावेळेला साताऱ्याचा जेव्हा माझा डिसिजन होता तेव्हा माझा एक मित्र होता प्रथमेश फुगे म्हणून, तो इंटरनॅशनल खेळला. तर मी त्याला विचारलं की कसं काय करू, तर त्यांनी मला एक गाईड केलं की इथे साताऱ्याला आहे, त्याच्यामुळे मी साताऱ्याचं नाव आलं मला माझ्या डोक्यात. मी म्हटलं चला मी तिकडे जाईन. अजून रात्रभरात हे विचार केला की आता माझ्याशी काही होत तर नाही आहे, 1 वर्ष राहीन, करीन, नाही झालं वापस समजा. सगळं काही पूर्ण माझं डिसिजन केलं मी, सगळं काही केलं. आणि सकाळी उठलं, मम्मी पप्पा झोपलेच होते, उठवलं मम्मीला म्हटलं बघ तुला एक इम्पॉर्टन्ट सांगायचं आहे. म्हणजे काय म्हटलं बघ आता म्हणजे काहीच होत नाहीये, कारण तेव्हा डाऊनफॉल होतं, म्हणजे फार स्पोर्ट्स पर्सनच्या लाईफ मध्ये डाऊनफॉल येतं. त्या डाऊनफॉलमध्ये मी त्याला म्हटलं की बघ आता काही होत नाही आहे, 1 वर्ष दे मला फक्त, 1 वर्षात काय झालं तर ठीक, नाही तर मी वापस येऊ. तसंही तर काही होतच नाहीये, तर थोडं चेंज करून बघावं.
कारण जसं आपण म्हणतो प्रकृतीमध्ये जर चेंज करणं चांगलं राहतं आणि त्याच्यामुळे ते चांगलंच आहे. तर ते चेंज मी केलं. एक मनात एक हिंमत घेतली, कारण की मला समोरचं फ्युचर माहिती नव्हतं काय होतं. तर मी मम्मीला हे म्हटलं की एक तर हा माझा एक चांगला टर्निंग पॉईंट पण होऊ शकतो किंवा वाईट टर्निंग पॉईंट पण होऊ शकतो. तर रिस्क आहे तो, इश्क आहे जसं आपण माहितो आतापर्यंत. इश्क जसं आपला हर्षद मेहतानी म्हटलं तर रिस्क रिस्क आहे तो, इश्क आहे तो. तसाच एक समजून घेतो, तसा एक रिस्क घेतला. तो रिस्क एक चांगल्या याच्यामध्ये कन्वर्ट झालेला. एम काय ठेवलं होतं तेव्हा? एम एकच होता माझा लाईफ मध्ये, एकच एम होता मम्मी पप्पांचा पण, की तू फक्त इंटरनॅशनल जा, एक मॅच खेळ, इंटरनॅशनल प्लेअर पण बस झालं, भरपूर आहे. हेच एक एम होतं माझा आजपर्यंतचा. अजून एक होतं की मी ना कधी फ्लाईटमध्ये बसलो नव्हतो. अजून पप्पाला सांगितलं भरपूर अशा अपॉर्च्युनिटी झाल्या की फ्लाईटमधून जायचं इकडे तिकडे. मी त्यांना म्हटलं बघा मी फ्लाईटमध्ये तेव्हाच बसेन जेव्हा माझं इंटरनॅशनल फ्लाईट जेव्हा मी जाईन आणि त्याच्यामध्ये इंडिया टीम सोबत जाईन ना, तीच माझी सगळ्यात जीवनाची पहिली फ्लाईट मी बोर्ड करेन. तर तीच एक मला भेटली लाईफमधून. अजून त्या दिवशी ज्या दिवशी मी सिलेक्ट झालेलो इंटरनॅशनलसाठी, त्या दिवशी मम्मी पप्पाला घरी कॉल केला. अजून मम्मीला हेच म्हटलं की मम्मी मी आता इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये बसतो आहे. मम्मीने म्हटलं तिने तुझा शब्द खरा केला, म्हणे आता जातो म्हणे तू. आणि त्याला माझं एक स्वप्न होतं की एक टी शर्ट इंडिया लिहिलेलं. त्याने मला तिथनं व्हिडिओ कॉल करून ते टी शर्ट मला जेव्हा दाखवलं, इंडिया लिहिलेलं आणि ओजसचं नाव लिहिलेलं, तेव्हा खरंच म्हणजे तेही एक माझं स्वप्न त्याने पूर्ण केलं. त्याचं स्वप्न होतं की मी फर्स्ट टाइम फ्लाईटमध्ये बसेल तर इंडियन टीम बरोबर. इंडियन टीम, तेही त्याने एक स्वप्न पूर्ण केलं. आणि त्यांनी मला जे जाताना म्हटलं होतं की मम्मी 1 वर्ष दे, या 1 वर्षात जे झालं ते झालं. तर खरंच जे म्हटलं त्याने रिस्क आहे तो इश्क. त्यांनी तेवढाच इश्क त्याच्या बो सोबत केला. आणि त्या रिस्क घेऊन जे काही इश्क त्यांनी त्याच्या बो सोबत दाखवलं, तर त्यांनी डोक्यात तेच ठेवलं असेल की 1 वर्षाचा आहे आपल्यासोबत, या तो आर्या पार. समजा तिथे टर्न करावं लागलं असतं तर ओजस आज आर्चरी नसता करत तर काय करत असतं? ढोल. म्हणजे मी शिवमुद्रामध्ये पण होतो. शिवमुद्रा वादन पण करायचो मी पहिले. आणि जर ते नसतं तर मी हॉटेल मॅनेजमेंट आज असतो, कारण की हॉटेल मॅनेजमेंट मला इंटरेस्ट होता. जसं सांगितलं की मी हॉटेल मॅनेजमेंटची पण इंटरव्ह्यू दिलं, ते पण क्रॅक करून सिलेक्शन ते इंटरनॅशनल हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झालेलं माझं. तर आज ते नसतं तर आज मी हॉटेल मॅनेजमेंट करतो. कुकिंग आवडतं की खायला आवडतं? नाही, कुकिंग आवडतं, सगळ्यांना बनवून चालणं आवडतं, सगळंच आवडतं. आपल्यापैकी आर्टिस्ट पण आहे, चित्र खूप छान काढतो. अच्छा. म्हणजे आतापर्यंत त्याच्या बोलण्यात नाही आलं. हो खरंच आहे, आणखीन एक गुण कळला. आणि मला असं वाटत होतं त्यांनी कॉफी सर्व केल्यानंतर आणि त्याला आवडही होती त्या किचनच्या याच्यामध्ये, तर त्याने हॉटेल मॅनेजमेंटला जावं. तुम्ही कधी सुचवलं त्याला असं? हा, म्हटलं होतं मी. त्याने पण म्हणून त्यांनी सेकंड ऑप्शन ठेवलं ना, आरजेच्या नेक्स्ट. नाही, हॉटेल मॅनेजमेंट करावं अशी इच्छा होती माझी. आमचे बाबा शेती करणारे, शेतात माल आला की पक्षी आणि बंदर वगैरे खूप येतात. मग तेव्हा ते बंदर मारायचा. आम्ही जेव्हा हुरडा पार्टीला जायचं तेव्हा ते सांगायचे आम्हाला किंवा हे असं बाबांनी हे केलं. मग त्याच्यानंतर हा पण करायचा खूप प्रवीण. मग ते करता करता त्यांनी बाबांना असं वाटलं की याला पोलीसमध्ये टाकावं. त्याची इच्छा पण होती. त्यांनी तशा लोकांच्या सोबत राहणं, हे करणं त्याला आवडायचं ते पण. मग त्याला ते मागे हे झालं आणि मग दुसऱ्या लाईननी लागला तो. त्याचंही तेच एम होतं. निशाणेबाजी हा त्याच्या रक्तातच आहे. आणि खूप अभिमान वाटतो त्याचा. आज असं म्हटलं जाते की ही ओजसची आत्या. तो अभ्यासात मागे होता, खूप अशी मस्ती करायची. तुम्ही सगळे ऐकलंच त्याच्या मस्त्या. तर तो माझ्यासमोर नाही करायचा, कारण काय माहिती मला माझ्याबद्दल त्याला थोडंसं म्हणजे असं भीतीचं म्हणा किंवा काय ते डिसिप्लिन. सगळेजण म्हणतात की मी स्ट्रिक्ट आहे. तर तो माझ्यासमोर कधी मस्ती नाही केली त्याने. पण हिच्या कंप्लेंट भरपूर, माई ही बघ मला मारते, तुम्ही असं सांगा माहितीला, ती पहा नशी करते. मग मी हिला समजवायची, अगं
तो अभ्यासात नाही आहे, त्याला जाऊ दे, तो जसा करतो तसा, फक्त ग्रॅज्युएशनपर्यंत त्याचं शिक्षण कसं तरी करतो आणि समोर काय तर मग तो असा करतो तसा करतो. फक्त मला एकच वाईट वाटायचं आणि मी त्याच्यासाठी तिने म्हटलं पण की बाबा आणि बहीण टोकायची. तो ज्या परिस्थितीत निघायचा ना घरून, तर त्याच्याजवळ ती आपली गाडी, ती गाडीसुद्धा व्यवस्थित नाही, म्हणजे असं वाटायचं की कुठे काहीतरी त्याचं पडून जाईल, तुटून जाईल, आणि त्या ह्याच्यावर तो तेवढा मोठा वजनी बो घेऊन तो आपला जायचा. बाहुबली पिक्चर मध्ये तो जो असा घेऊन मारतो त्या पद्धतीने यांनी एकाच बो मधनं 3 एरो सोडून 3 टार्गेट अचीव केले. त्यात एक कॅन्डल होती, 2 बलून होते आणि कॅन्डलच्या मध्ये सेंटरला बुल्सआय होता. तिथे जाऊ ते आपण जे बघितलं होतं मूवी मध्ये ते अॅनिमेशन होतं सगळं, अजून तेच ते रिअल. रिअल मध्ये. मला राहून राहून एक गोष्ट तुम्हाला विचारावीशी वाटते की प्रत्येक वेळेला आपण एक म्हण ऐकत आलोय की शिवाजी महाराज जन्माला यावे पण शेजारच्या घरी, कारण त्यांना जे सॅक्रिफायसेस, जे हार्डवर्क करायला लागलं ते माझ्या मुलाला करायला लागू नये, असं प्रत्येक आईचं मन बोलत असतं की मुलाचं लाईफ हे कायम स्मूथ असावं. नाही, याबद्दल मी तर म्हणेन शिवाजी यावा जन्माला माझ्या घरी नाही, बाजूच्या घरी. कारण की तुम्हाला जिजामाताच बनता येत नाही. मुळात जिजामाता का नाही बनता येत? कारण की तुम्हाला ते बघवत नाही की शिवाजी महाराजांनी सरावच्या वेळेला बाजीप्रभू देशपांडेंचे आणि दादाजी कोंडदेवचे किती वार पाठीवर झेलले. त्यावेळेला एकही शब्द जिजामातांनी त्या गुरूंना कधीच म्हटलं नाही. आज शोकांतिका अशी आहे, मुलाला एक केन मारली तर पूर्ण परिवार शाळेवर जाऊन पडतो. कसा शिवाजी महाराज घडेल हो? पण त्याकरता शिवाजी महाराज जिजामाता तर आहेच आहे, शहाजी पण असणं गरजेचं आहे. नक्कीच. त्यावेळेला तुम्ही म्हणू शकता पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. मी आज गर्वाने हे शब्द म्हणू शकतो की पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. चायनात जाऊन 3 झेंडे उंचावणारा हा एकमेव असा ओजसने आमच्या सगळ्यांना खूप प्राऊड फील केलं आहे. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्या आजीसाठी पण, आणि ही आमची फॅमिलीची न्यू मेंबर आहे. ज्या दिवशी ओजस जिंकून नागपूरला आला होता एअरपोर्टवरती, म्हणजे मी जेव्हा त्याला बघितलं की सगळेजणं त्याच्यावरती म्हणजे तो फोकस्ड आहे, तर ते माझ्यासाठी खूप मोठं हॅपनिंग गोष्ट आहे. मी त्याला ह्याच शुभेच्छा देणार की तुझा हा जो स्वप्नवत प्रवास होता तो असाच पुढेही सुरू ठेव, आणि त्याकरता आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीची आहे. इतका कौतुक सोहळा आणि इतका आनंद सगळ्यांचा आहे, सगळ्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत प्रत्येकानेच ओजस करता. आज मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्त एकत्र सगळ्यांना भावना व्यक्त करण्याची ही एक संधी जणू काही मिळाली आहे. पण आता सगळ्यांशी गप्पा मारून झाल्या असता एक महत्त्वाचा क्षण ज्याच्याकरता आपण सगळीजण एकत्र आलो तो म्हणजे सन्मान गृहलक्ष्मीचा. आणि फक्त गृहलक्ष्मी म्हणण्यापेक्षा मी आज म्हणेन की सन्मान त्या मातेचा, जिनी शिवाजी महाराजांसारखं, जसं आता सर म्हणाले की जिजाऊ त्यांनी हिंमत केली म्हणून शिवाजी महाराज घडले, तसंच आईने हिंमत केली म्हणून ओजस घडला. तेव्हा सन्मान ह्या मातेचा, ह्या स्त्री शक्तीचा करूया सगळे मिळून. सगळ्यात पहिले सुरुवात महाराष्ट्राची शान फेटा. युसीन तर्फे हा फेटा तुमच्याकरता मानाचा. जसा तुमचा ओजस सगळ्यांचा लाडका झालाय, तसाच सगळ्या विदर्भातलं आवडतं संसार द फॅशन मॉल ह्यांच्याकडनं ही साडी. मुलाने एक दागिना असा आणलाय की जो सगळीकडे 7 समुद्रापलीकडे नावलौकिक करणारा, पण तुमच्या ह्या आनंदाला द्विगुणित करण्याकरता गोपी NX यांच्याकडनं हा दागिना. जिजाऊंबरोबर शहाजीराजे पण तेवढ्याच महत्वाचे. हे जे तुम्ही बोललात ते अगदी बरोबर. ओजसला नेमबाजीचं बाळ कडू देणार आहे म्हणून तुम्हाला सुद्धा युसीएन कडनं हे गिफ्ट. फक्त देवतळे कुटुंबीय नाही
तर संपूर्ण देशाचं नाव ज्यांनी 7 समुद्र पलीकडे नेऊन आणि विशेषतः आपल्या विदर्भातल्या नागपूरचं नाव सगळ्या आज आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरलंय, म्हणून UCN कडनं हा सन्मान ओजसचा. जसं बाबांनी म्हटलं किंवा आपण सगळेजण म्हणतो की शिवाजी महाराजांचं नावलौकिक आज त्यांच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहे, इतकी वर्ष झाली तरी सुद्धा सगळीकडे अभ्यासाचा हा विषय आहे. तसंच त्यांच्यासारखं तू सुद्धा आपलं ध्येय गाठलं आहेस आणि नावलौकिक भारताचं सगळं 7 समुद्र पलीकडे केलंय. ही सत्कार मूर्ती तुझ्याकडे. जसं एक युनिक अचीवमेंट तू केलेलं आहेस आर्चरी हे निवडून, तसंच आमच्या एक मैत्रीण आहे रुचा क्रिएशन्स, त्या सुद्धा असे युनिक वस्तू बनवतात. त्यांच्याकडनं हे गिफ्ट तुझ्याकडे. तेव्हा सगळ्या कुटुंबियांचा जो एकत्र असं गोडसर नातं आहे, तसंच MB शुगर्स यांच्याकडनं हे गिफ्ट हॅम्पर तुमच्या कुटुंबियांकरता. आणि याची विशेषता अशी की MB शुगर्स हे यांचा अँटी शुगर प्रोडक्ट आहे, जे की म्हणतात स्वीटनेस विदाउट शुगर. जसं तू केलंस विदर्भाचं नाव संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर, तसंच आपल्या नागपूरची सगळ्यात जुनी बेकरी म्हणून ज्यांची ओळख असे अजित बेकरी यांच्याकडनं हा केक. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ओजसचा एवढा पाठिंबा दिला आहे त्याला आणि एवढा पुढे आणण्यात तुमचाही हातभार त्याच्या प्रवासात आहे, म्हणून UCN आणि प्युअर वी यांच्याकडनं हे गिफ्ट तुम्हा सगळ्यांकरता. अभी मैंने नेक्सॉन गाड़ी की जो हाई एंड वाली गाड़ी है ट्रायल लेके आया हूँ, और ट्रायल में ऐसा पता चला कि एवरीथिंग इज़ वेरी नाइस, स्पेशली साइड कैमरे, बाजू के कैमरे जो है लेफ्ट और राइट के, वो जो व्यू दिखना चाहिए चलते वक्त फुटपाथ के या बाजू में कौन है, वो सब बहुत मुझे सबसे ज़्यादा पसंद है. बाकी तो एवरीथिंग इज एज पर अच्छी गाड़ी है. और जैसा कि 5-6 महीने पहले मैंने सोचा था यही गाड़ी लेने के लिए, नहीं सोचा था मैं अभी ड्राइव इसलिए बोल रहा हूँ, ऐसा नहीं है. मेरे दिमाग में था कि ये मॉडल मुझे मेरी एक एग्जिस्टिंग गाड़ी बेच के फिर लेना था. वो हो सकता है अभी हो जाएगा, 2-3 महीने में कर लेंगे. अच्छी गाड़ी है. और आज कितीही गप्पा कराव्या तरी कमीच वाटत होत्या, असं हे देवतळे कुटुंब होतं. आणि क्षणही तसाच होता. ओजसचे वर्ल्ड रेकॉर्ड्स, ओजसचे गोल्ड मेडल्स एशियन गेम्सचे, हा एक असा क्षण आहे की लहान मोठा प्रत्येकाला भावनिक करून गेला. पण आपण ह्या भावनिक क्षणांना आज बघतो आहोत, पण त्याच्या पाठीमागचा जो त्याग आहे तो जेव्हा ऐकलं तेव्हा कळतंय की खरंच का म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ओजसला घडवण्यात बऱ्याच जणांचा पाठिंबा असला तरी आईने आणि वडिलांनी दिलेलं जे बाळकडू आहे ते त्यांनी साध्य केलं. यातनं एकच कळलं की कितीही तुमची स्वप्न पूर्ण करायची असली तरी आईवडिलांनी त्या स्वप्नांच्या पंखांना दिलेलं जे बळ असतं ती सगळ्यात मोठी शक्ती असते. ओजसला घडवण्यात असाच सौ अर्चना प्रवीण देवतळे ह्या त्याच्या आईचा पाठिंबा होता. म्हणून आज आपण अभिमानाने सांगू शकतो की आमच्या नागपूरचा ओजस 3 गोल्ड मेडल्स घेऊन एशियन गेम्समधनं नागपूरला आला आणि आम्हाला भेटला. अशाच पुढच्याही एपिसोडमध्ये आणखीन एका गृहिणीला भेटूयात, आणखीन एका मातृशक्तीचा सन्मान करूया. तोपर्यंत नमस्कार. सन्मान गृहलक्ष्मीचा प्रेझेंटेड बाय करण कोठारी ज्वेलर्स, ड्राइव्ह-इन पार्टनर्स जायका मोटर्स, गिफ्ट स्पॉन्सर्स संसार द फॅशन मॉल, गोपी NX, रुचा क्रिएशन्स, रेलिशिंग पार्टनर्स अजित बेकरी, हेल्थ केअर पार्टनर्स MB शुगर्स ते अँटी शुगर, स्वीटनेस विदाउट शुगर. जेवरों की शिल्पकारी हो या शुद्ध आभूषणों का विश्वास, पिछले 58 सालों से हर मंगल उत्सव में हम आपके साथ हैं। ग्रीन गोल्ड एंड लाइट वेट ज्वेलरी के एक्सक्लूसिव कलेक्शन के लिए सिर्फ करण कोठारी। त्योहारों का भरपूर रहे जोश,
पर ड्राइविंग के समय आप खोए नहीं होश, आपकी सुरक्षा का हर पल ख्याल। जायका मोटर्स प्राइवेट लिमिटेड, संपर्क 8879157990। सजना सवरना हर नारी की पहचान होती है और हर ड्रेस के साथ मैचिंग ज्वेलरी उसकी डिमांड होती है। आपकी इसी डिमांड को पूरा करे गोपी एनएक्स। हर पैटर्न, हर प्रकार की ज्वेलरी, कॉस्मेटिक्स और एक्सेसरीज की भरपूर रेंज, यानी गोपी एनएक्स, मोदी नंबर 1, सीताबर्डी, नागपुर। श्रृंगार है संसार से, शान है संसार से, ठाट है संसार से, त्योहार है संसार से, त्योहार है संसार से। संसार द फैशन मॉल, यहाँ आपको मिलेगा साड़ीज, लहंगा, कोट सूट, इनका अनोखा कलेक्शन। नियर होलसेल क्लॉथ मार्केट, गांधी बाग, नागपुर।